नागलीची भाकर अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि छान फुगणारी भाकर. आता नागलीची भाकर करताना आहे ना, काय करायचं, आपण गॅसवर तवा ऑलरेडीच ठेवलेला असतो. आपण त्याच्यामध्येच पाणी गरम करून घ्यायचं. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते गरम पाणी ना पिठामध्ये टाकायचं. इथे मी घेतलंय नागलीचं पीठ. ज्वारीच्या नागलीच्या भाकरीला आपण वापरू शकतो. भाकरी म्हणजे जी बाजरीची भाकर बनवतो त्याच्यामध्ये गरम पाणी टाकत नाही, नाहीतर तो घाटा होईल. बाजरीच्या भाकरला गरम पाणी टाकायचं नसतं. गरम पाणी फक्त तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, नागलीची भाकर याच्यासाठीच वापरतात. बाजरीच्या पिठामध्ये कधीच टाकत नाही गरम पाणी, एवढं लक्षात ठेवा. आणि मी इथे गरम पाणी टाकलेलं होतं, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं असं थंड पाणी मी टाकत गेली. खूप म्हणजे पूर्णच पाणी आपल्याला गरम घ्यायचं आहे असं पण नाही. आपल्याला अर्धा ग्लास किंवा थोडंसंच पाणी याच्यामध्ये गरम करून टाकायचं असतं. आणि मग थंड पाणी टाकून मी व्यवस्थित हे पीठ आहे ना व्यवस्थित मळून घेतलं. आता मळून घेतल्यानंतर आहे ना, याला काय करायचं, थोडासा तेलाचा हात लावायचा आणि गोळा करून घ्यायचा. एक असा गोळा तयार झाला भाकरीचा की मग भाकर काय करायची, म्हणजे आता काही जणींना थापता येते किंवा नाही येत, तर मी तुम्हाला लाटायची पद्धत सांगते. थापताना भाकर मलासुद्धा थापता येते, पण ज्यांना थापताच येत नाही ना त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत. आता थोडीशी हाताने मी ही भाकर थोडीशी मोठी केली होती, म्हणजे थोडीशी अशी थापून घेतली आणि त्याच्यानंतर मी लाटणं घेतलं आणि लाटण्याने ही भाकर मी वाढवत गेली, म्हणजे गोल करत गेली. खूप हलक्या हाताने आपल्याला ही भाकर करायची. आपण पोळीला थोडासा जोर लावतो ना, तर तसा जोर इथे लावायचाच नाही आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला ही भाकर लाटायची असते. आता व्यवस्थित इथे लाटून झाल्यानंतर आहे ना, काय करायचं, व्यवस्थित म्हणजे काठ वगैरे आहेत ना, मधला भाग हळूहळू असं पसरवत न्यायचं आहे, की जेणेकरून ती जाड राहणार नाही किंवा खूप पातळ पण होणार नाही भाकरी. आणि मला आहे ना खूप पातळ भाकर आवडत नाही आणि खूप जाड पण भाकर आवडत नाही, अशी मध्यम मला आवडते. आता काहींना कशी बारीक खूप पातळ भाकर आवडते, तसं मला नाही. मला थोडीशी जाड भाकर आवडते. आता तुम्हाला भाकरी कशी आवडते, खूप पातळ की जाड, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आपण भाकर तव्यावर टाकली की लगेच पाणी लावायचं. लगेच ना भाकरीला असं वरच्या बाजूला पाणी लावून द्यायचं, म्हणजे मग ती तुटणार नाही, तडे जात नाही तिला. नाहीतर जर आपल्याला हे पाणी लावायला उशीर झाला ना, तर भाकर लगेच तडकायला लागते. म्हणजे एकदम अशा म्हणतो ना आपण तडे जातात, त्या प्रकाराची ही भाकर दिसते. ती दिसू नये म्हणून भाकर टाकल्या टाकल्या आपण लगेच पाठीमागच्या भागाला पाणी लावून द्यायचं आहे. आणि थोडंसं म्हणजे 2 मिनटं तसे झाले की भाकर आपल्याला पलटवून घ्यायची असते. आता इथे मी पलटवून घेतलेली होती भाकर, दोन्ही बाजूंना शेकून पण झालेली होती. पण भाकर म्हणजे काय माहिती का खरं, आपण जोपर्यंत ती शेकत नाही गॅसवर किंवा ज्यावेळेस आपण चुलीवर करतो त्या हारावर आपण शेकत नाही ना, तोपर्यंत ती भाकर भाकर होतच नाही. फक्त तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजली आणि भाकर झाली असं नसतंच. कारण ही भाकर आहे जी आपल्याला आहे ना गॅसवर म्हणजे आगीवर डायरेक्ट भाजायची असते, तेव्हाच ती भाकर बनते. आता खूप जण पोळीसुद्धा म्हणजे डायरेक्ट आगीवर करून घेतो, आपण तसं करत नाही, हे की नाही. पण आपण भाकर जी आहे ती डायरेक्ट आगीवर शेकू शकतो किंवा आपण शेकतोच. कारण ती जर शेकली नाही तर ती भाकरच नाही असं आपल्याला वाटतं. आणि आगीवर ज्यावेळेस भाकर शेकली जाते ना, तर तेव्हा ती खूप भारी पण लागते. फक्त तव्यावर शेकली आणि भाकर झाली असं नाही आहे ना. त्याच्यामुळे ज्यावेळेस चुलीवर करतो त्यावेळेससुद्धा आपण ती हारावर भाजून घेत असतो आणि गॅसवर करतानासुद्धा अशा प्रकारे भाजून घ्यावी लागते. आता तुम्हाला कोणती भाकर आवडते, तुम्ही भाकर कोणत्या पद्धतीने करता, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्या भाकरीबरोबरचा आजचा बेत होता तो म्हणजे गवारची भाजी. गवार बटाट्याची भाजी केलेली होती आणि ती मी याच्याबरोबर खाणार होती. पण ही भाकर आहे ना उतरवून झाल्यानंतर काय करायचं माहिती का, याला थोडंसं असं तूप लावायचं. नागलीच्या भाकरला आहे ना थोडंसं तूप लावायचं आणि ही भाकर तुम्ही खाऊन पहा तूप लावून. इतकी भारी लागते ना, खूप छान लागते. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तूप, तर तुम्ही खरंच लावून पहा. आता काही जणांना तूप आवडतच नाही, पण तरीसुद्धा जर तुम्ही तूप खात नसाल पण तुम्ही भाकर खात असाल ना नागलीची, तर तुम्ही थोडंसं तूप ह्या भाकरीला लावून पहा आणि एखाद्या भाजी